धन्यवाद डीजे मास्टर. पंचांना चेंडू पुरवायचे आहेत. भाऊ शेलार हे घ्या. या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली, 5 ज्या 54 जणांनी ज्या 54 शिलेदारांनी या स्पर्धेला यशस्वी केलं, हॅलो, या संपूर्ण स्पर्धेला आपला शिफ्ट बदलून शैलेश साठे, राकेश साठे, रोशन साठे महागाववरून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण इथं स्वागत करूया. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करूया. मी धावीर मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करतो, आपण कुठं असाल तर नक्कीच व्यासपीठाकडे चला. जे पाहुणे आले त्यांनी व्यासपीठावर राहायचं आहे, सभासदांनी राहायचं आहे. मी हेमंत सनस आणि नक्कीच सुभाष दादा इंगळे हेलो, अंतिम ग्रैंड फाइनल मेगा मुकाबला आप सभी के सामने प्रस्तुत है. धावीर महाराज चषक 2022 का ये शानदार पर्व. पहली इनामी राशि 1.5 लाख रुपए और चमचमाती हुई धावीर ट्रॉफी. दूसरा इनाम 75,000 रुपए और चमचमाती धावीर ट्रॉफी. तीसरा और चौथा इनाम 40,000 रुपए और चमचमाती हुई धावीर महाराज ट्रॉफी. मैन ऑफ द सीरीज के लिए पिछले साल हमने चक्की दी थी, अगर लाइट जाती है तो इस साल हमने इन्वर्टर रखा है मैन ऑफ द सीरीज के लिए. इसके बाद आपको बेस्ट ऑफ रायगढ़, बेस्ट ऑफ महाराष्ट्र के बीच का मुकाबला देखने को मिलेगा. बेस्ट ऑफ अंपायर स्टार्ट जरूर करेंगे. बेस्ट ऑफ रायगढ़, बेस्ट ऑफ रायगढ़ को स्पॉन्सरशिप दी है अराइज डेवलपर्स यानी कि तुषार दादा शिंदे, आदरणीय गिरीश दादा पटेल इन्होंने, और स्वर्गीय वैशाली स्मृति 11 जो कि बेस्ट ऑफ महाराष्ट्र के रूप में खेलेगी, उसे स्पॉन्सरशिप दी है आदरणीय योगेश भाई पोकले साहब ने. आज हमारे साथ द वॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टे सर हैं. उमेश जी सालुंके लगातार 5 दिन हमारे साथ जुड़ चुके हैं. अंपायर जी का इशारा अब यहां पर आता हुआ. राजू दादा केरकर देखिए, जिथं कमी तिथं आम्ही. तर आपण पाहतो एक अद्भुतपूर्ण नजारा. धावीर चषकाची मेहनत रंग येताना दिसते. अर्थात आयोजकांनी घेतलेली मेहनत पाहतो आपण ड्रोनच्या माध्यमातून. अप्रतिम असं ग्राउंडचं व्ह्यू नक्कीच ड्रोनच्या माध्यमातून पाहतोय. आणि अतूट अशी प्रेक्षकांनी जी अलोट पार्किंग केली, अर्थातच त्यांची बाईकची पार्किंग आहे. त्यानंतर रसिक प्रेक्षक उभे राहिले, ती गॅलरी आहे. आणि मैदान कसं खुलून गेलंय, एकदम सुनसान असं, जसं काही इंटरनॅशनलची स्पर्धा चालू आहे आणि आपण त्या मैदानाचे साक्षीदार आहे. आणि त्या बिल्डिंग वरती धावीर महाराजाचा होल्डिंग, जशी तुम्हाला कृपा आशीर्वाद देण्यासाठी, जसा आशीर्वाद देण्यासाठी तो मंदिरातून बाहेर आलाय, साक्षात पंढरपुरी सजले. आणि म्हणूनच महाराजांचं दर्शन घ्यायला तुम्ही आलात. मैदानात सामना सुरू होतोय. इस बार सामने की तरफ ऑफ साइड पर ड्राइव किया था, कवर पॉइंट पर बढ़िया फील्ड. अगर वाईसीसी पिंगल से टीम जीतती है तो आधुनिक करड़ सुनील दादा कासार इनकी ओर से 1,001 रुपए का इनाम यहाँ पर आ चुका है. इनामों की बौछार तो जरूर होगी, लेकिन ये जीत होगी क्रिकेट की. एक तरफ योगेश पेणकर, इनके नेतृत्व में खेलने वाली टीम है अफजल 11 महाड़, और बिल्डिंग के ऊपर जो सभी दर्शक है उनसे अनुरोध होगा कि आपको आपकी सुरक्षा का इंतजाम रखना है. आप आपकी सुरक्षा मुहैया कराए. यहाँ पर टांगों में से दरार, गेंद फरार सीमा पार, गानों में चित्रार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4. डीजे पर आते हुए 5 यानी कि विराट कोहली, इनका जन्मदिन. चीकू, ओहो, जिस बल्लेबाज ने 1 साल पहले योगेश पेणकर को भी मेहनत करने पे मजबूर किया था, राजा जाधव. देखिए 20/30 का ये बैनर, धावीर महाराज इनका बैनर, इनको अभिवादन करते हुए वाईसीसी पिंगल से के समर्थक
बाहरी किनारा, रनआउट का मौका, लेकिन अंतिम वक्त रोका। इनको पता होना चाहिए कि 5-5 ओवर प्रति पारी का ये मुकाबला है, अंतिम मुकाबला है, आखिरी गेंद का खेल शेष। तो आपको अंत तक खेलना होगा। अगर आप अंत तक खेलते हैं तो मैच में मजा आएगा, नहीं तो 1-2 विकेट 2 ही ओवर में जाते हैं तो मैच फंस सकता है। बालशेठ महाबली, इनको कौन भूल सकता है, मासूम सा चेहरा, लेकिन घाव देते हैं बहुत गहरा। और मैंने कहा था आपको, फिर भी रनआउट। अरे ये बहुत ही गलती कर दी है दोनों ही बल्लेबाजों ने। एक ही पटरी पर 2 ट्रेन आ गई है और एक्सीडेंट तो होना ही था। रनआउट के रूप में पहला विकेट पिंगल से टीम का। डीजे मंजिलें मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिलें मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन राजा हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। एक बड़ी टीम को हराने का सुनहरा मौका धावीर चषक में आपके सामने आया है। आज आप कुछ कर नहीं पाएंगे तो 365 दिन आपको यही सुनना पड़ेगा कि आप अंत तक लड़े लेकिन मुकाबले में जीत नहीं पाए। तो आपको आपके जीवन काल का सबसे सर्वश्रेष्ठ क्रिकेट आज सुनील दादा यहाँ पर खेलना होगा। मी राजेश खेलना होगा। विनंती करतो, राजेश कांबळे आपण कुठं असाल तर व्यासपीठावर या। राजेश कांबळे, सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेलना होगा। सचिन तेंदुलकर मुंह पर गेंद लगने के बावजूद भी पाकिस्तान के आक्रमण को उन्होंने ओझल किया। आक्रामक का जवाब देना होगा। महेश शिंदे आए हैं इनायत नंबर 3। इस बार बॉलर बैक ड्राइव था, कारपेट के सारे शॉट तो जरूर जड़ा था। दूसरे की मांग कोण म्हणतंय, देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। यही दर्शाते हुए पिंगल से कि दोनों ही बल्लेबाज स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 007। जेम्स बैंक बॉन्ड की तरह आपको गोलियां चलानी होगी, ढूंढते रह जाओगे सर्फ एक्सल का वो एड। गेंदों को मारो, गेंदबाज को दो ऐसा धक्का कि मारो बेहतरीन छक्का। ओ लगी है, लगी है, लगती है गेंद, लेकिन आपको संकट से उबरना होगा। युवराज सिंह ने कैंसर को पीछे छोड़कर 2011 का विश्व कप जीतने के लिए भारत को मदद की थी, वैसे ही आपको चोट को पीछे छोड़ना होगा। एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया तो एक पत्थर चोट खाकर शंकर भगवान शंकर हो गया। यहां पर बिगोल बचता हुआ, बाहरी किनारा, रनआउट का मौका, थ्रो काफी तेजी के साथ। अरे राजा आप टांगों में से क्यों उछल रहे हैं? आप ऐसा लग रहा है कि हनुमान के बहुत बड़े फैन हैं, बहुत बड़े भक्त हैं। लेकिन सिंगल बनाता हुआ 8 रन। 8 तारीख को ही हसन तिलक रत्न ने कुछ आउट किया था, कपिल देव निकज ने और उनका रिकॉर्ड तोड़ा था। आज रिकॉर्ड तोड़ना होगा राजा जाधव को। ओएस की गेंदबाजी, स्लाइस किया था, शॉट, थर्ड मैन शॉट, गली के बीच में से गेंद को निकालने का प्रयास, सुई में से धागा, लेकिन इस बार आधा ही शॉट जड़ चुके थे। 1 रन। तमाम दर्शक, तमाम जो कि पाली सुधागढ़ से लेकर पनवेल से यहां पर आए हैं, रोहा के हर गांव से कई दर्शक इस मुकाबले को देखने के लिए आए हैं। ये है हमारे तुषार दादा शिंदे, सभी जो कि कमेटी है उनकी ताकत। इस बार कवर्स को भेदा, अच्छा शॉट जरूर है, 4 रन नहीं जाएंगे क्योंकि आउटफील्ड यहां पर काफी स्लो है। 2 रन तो जरूर पूरे किए हैं भाई, जरा देख के चलो, आगे भी नहीं, पीछे भी, दाएं भी नहीं, बाएं भी, आपको रनों को बनाना होगा। 11 रन बने हैं, 1 गेंद का खेल शेष। रन को बनाने के लिए आपको पावर पैक बल्लेबाजी करनी होगी, लेकिन 5 ओवर का मुकाबला है, ये भी ध्यान में रखना होगा। 50-60 रन तो बनाने होंगे, इसलिए टेक्निकल बल्लेबाजी भी करनी होगी। इस बार बैकफुट पर जाकर सजीला नफासत भरे अंदाज में कड़क कड़क कड़क, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4। डीजे धन्यवाद। तर या दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावर प्रेक्षणीय सामन्यासाठी जी ट्रॉफी दिले, अर्थात सोनार सिद्ध स्पोर्ट्स विशाल कदम यांच्या माध्यमातून ही
या सामन्यासाठी ट्रॉफी आले त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. जबरदस्त मेहनत सर्वजण घेत असतात, जबरदस्त योगदान प्रत्येक जण करत असतात. तर ज्यांनी मेहनत केले माझ्या साईडला आहे धनंजय पोकळे, नारायण मोरे, दत्ता मागावकर ही त्रिमूर्ती. त्याच्यानंतर आपण जे 54 शिलेदार आहात तुमचाही प्रत्येक जण खारीचा वाटा उचलतोय. डबल वाजायला सुरुवात झालंय. महाराष्ट्र आणि रायगडचा हा पुकार आहे आणि ही थर्ड रेडची घंटा वाजलेली होते. सगळेजण सज्ज झालेत आणि मैदानात सामना रंगतोय. ऐकूया पुढचा आवाज अर्थात निलेश नाईक यांचा. धन्यवाद तुषार दादा. आपल्या सगळ्यांची मेहनत, छत्रपती शिवाजी महाराज यांची मेहनत आपण बघितलेली आहे. 12,000 दर्शकों ने किया है क्रॉस, लेकिन तानाजी देशमुख, संकेत जी देशमुख इनका सपना पूरा करना होगा. शॉर्ट पिच गेंद हुक करने का प्रयास और ये प्लेयर हिट विकेट यहां पर आउट होते हुए पिंगल से एक और बल्लेबाज ज्यादा अंदर घुसे और रेड करते हुए वो आउट हुए. हो हेलो, बिगुल बचता हुआ, बिगुल बचता हुआ. चंदू सर, आदरणीय वॉइस ऑफ महाराष्ट्र. दूसरा विकेट गिरा है. आउट होने वाले पहले बल्लेबाज प्रशांत वाघमारे और दूसरे बल्लेबाज महेश शिंदे. 2 विकेटों के नुकसान पर रन बने हैं 16 रन, लेकिन 16 का डोला 46 की छाती लगानी होगी. धावीर महाराज चषक के लिए जनसागर, जन समुदाय मानो आज ये पंढरपुर की विठुराया की नगरी है. आज शिवतीर्थ हमें रोहा केस गौवाड़ी के मैदान पर नजर आता हुआ. 5 ओवर का ये मुकाबला है. 5 ओवर प्रति पारी. जिस बल्लेबाज ने आक्रामक बल्लेबाजी की थी वही ओमकार अब मैदान पर. ओमकार टौटे. तेज गेंद लाइक अ फ्लैश ऑफ लाइट. अंपायर प्रमोद जी कामड़ी सर का इशारा वाइड का. वाइड के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन. एबीडी का जन्मदिन. अब्राहिम बेंजामिन डिविलियर्स की तरह आपको बल्लेबाजी करनी होगी. मैदान के चारों ओर बल्लेबाजी करनी होगी. सुमित भाई वाडकर यांच्याकडून या प्रत्येक षटकारासाठी या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओमकार टवटे के लिए. आक्रामक शॉट इस बार ऑफ साइड पर. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी जरूर तैनात है. एक से ज्यादा कुछ नहीं, आपको आक्रामकता दिखानी होगी. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा जाता है. 18 रन बने हैं. 18 तारीख को ही पहला शतक आया था. 18 तारीख को 18 दिसंबर 1989 में क्रिकेट की शुरुआत एक दिवसीय मुकाबले की. त्याच दरम्यान दिलावरजी हाफिज यांचं आगमन होतोय. यहाँ पर संकेत दादा देशमुख, तानाजी भाई देशमुख, इन्होंने जो मेहनत की है पिंगल से गांव के लिए, आज उनके गांव का नाम रोशन कर रहे हैं ये पिंगल से के खिलाड़ी. उनकी प्रतिष्ठा दांव पर है. अगर ये मुकाबला जीते तो वो दिल खोलकर पैसा लुटाएंगे. लेकिन तानाजी देशमुख और योग्य संकेत जी देशमुख, इनकी मेहनत आज यहाँ पर रंग लाती हुई. इस बार डिफेंसिव शॉट ऑफ साइड पर, सिली मिड ऑफ पर अच्छी फील्ड और 1 रन. सुशांत यादव इनकी ओर से हर सिक्सर के लिए 100 रुपए और हैट्रिक के लिए 1000 रुपए. स्कोर हुआ है 19 रन. 19 लॉस ऑफ 2. आखिरी गेंद का खेल शेष. मेरठ उत्तर प्रदेश की ये गेंदबाज अंकुर चौधरी उत्तर प्रदेश से आए हैं. शॉर्ट पिच गेंद और ये तमंचा, लेकिन हाथ में हुक शॉट और यहां पर अपना काम किया है गेंदबाज ने. और 3 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ. स्कोर बोर्ड पर रन लगे 3 विकेटों के नुकसान पर 19 रन. डीजे कार्ड काढलंय. अर्थात प्रत्येक षटकासाठी सर्वांसाठी 200 रुपये. तर हे मंडळाचे आहेत, पण मात्र शेवटच्या सत्रात नेहमी हजर असतात. तुम्ही येता ही आमची ताकद है. दिलावरजी हाफिज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. चंदू सर देखिए, बहुत ही रोमांचक मुकाबला है. यहाँ से मैच फंस भी सकता है या निकल भी सकता है. क्या होगा आपका मायना, क्या होगा आपका प्रेडिक्शन, ये मैच कहाँ तक जाएगा?
रन करावे लागतील, कारण मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर मोठी धावसंख्या बनवली होती रोडने, परंतु ती लिलेया पार केली होती. परंतु एक सन्मानजनक, कारण इकडे जर पाहिलं तर काही चांगले बॉलर्स आहेत, विकेट घेऊ शकतात, त्यामुळे एका सन्मानजनक स्थितीमध्ये तुम्हाला जावंच लागेल. 19 रन बने हैं. वीरेंद्र सहवाग की पारी याद करनी होगी, मुल्तान के सुल्तान को याद करना होगा. रिवर्स का प्रयास किया था लेकिन पहले ही भाप लिया था गेंदबाज ने. गेंद लॉन्ग ऑन पर जाती हुई 1 रन तो जरूर मिला है. ओवेस के हाथ आज ऐसा लग रहा है उनका हाथ में फेविकॉल लगा है. आज उनके हाथों में गेंद आ रही है, बल्ले से रन किसी भी खिलाड़ी को खर्च नहीं करने के दे रहे. ओवेस आज बढ़िया खेल रहे. 20 रन, लेकिन गब्बर को मारना है तो आपको 2 गोलियां एक साथ दागनी होगी. गब्बर को मारना है तो जय वीरू की तरह खेलना होगा. गब्बर को मारना है तो बसंती को भी नचाना पड़ेगा, तो यहां पर बल्ले को चलाना होगा. बल्लेबाज को बिगुल बचता हुआ क्या 6 रन आएंगे, आए या नहीं, ये तो नहीं जाएगा, हाथ में ही. आसान सा कैच, लॉन्ग ऑफ पर एक और विकेट मैदान से बाहर. डीजे आदर्श व्यक्तिमत्व यांना विनंती असेल. त्या दरम्यान रामाशेठ म्हात्रे आणि नरेश पाटील आमच्या मंडळाचे सभासद यांचं आगमन होत आहे. तर एक आजी आणि एक माजी, पण मात्र सुपरहाट ही जोडी नरेश पाटील आणि रामाशेठ म्हात्रे जबरदस्त जोडी आहे. आमचे सहकारी आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना येण्यासाठी वाट द्यायची आहे. कृपया करून बघा तुषार दादा, आज गाडीच्या टपावर बसून सुद्धा लोक आहेत, बिल्डिंग वर बसून आहेत. पूर्वी असंच क्रिकेट असायचं, भारताचे मॅचेस असल्या की आपल्याला बघायला मिळायचे असेच प्रेक्षक जे गॅलरीमध्ये असायचे, गच्चीमध्ये असायचे. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय. मात्र आज प्रेक्षकांचा दर्जा आज उंचावलेला तब्बल 10,000 क्रॉस आहेत प्रेक्षक. आणि चंदू सर बघा, बसायला जागा नाही, जिथे जागा असेल तिथं प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक. बांधावर प्रेक्षक बसलेत, जमिनीवर प्रेक्षक बसलेत, गाडीवर बसलेत, गाडीच्या टपावर बसलेत, बिल्डिंगच्या छतावर सुद्धा बघायला मिळतात आपल्याला. धावसंख्या आपण बघतोय फक्त 22. आक्रमण करावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी धार द्यावी लागेल, गोलंदाजावर वार करावा लागेल. इथे मात्र वारंवार स्विच करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे राजा जाधव. खूप मोठ्या स्तरावर क्रिकेट बघायला मिळते, त्याच्यामुळे असं वाटते चंदू सर दबाव खेळाडूंवर आहे. नक्कीच तो दबाव आहे, कारण ज्यावेळेला मोठ्या मंचावर एवढ्या प्रेक्षकांसमोर आपण खेळतो दबाव पाहायला मिळतो, परंतु दबाव हटवावा लागेल. तुमचं नाव केव्हा होणार, ज्यावेळेला तुम्ही दबावाला झुगारून देणार तेव्हा. यावेळी ऑन साइडला फिरून मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. पिंगळसई संघाचे समर्थक थोडेसे नाखुश आहेत, कारण या दहावीर महाराज चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्यांदा ते पोहोचलेत. शेवटचा चेंडू शिल्लक, 4थ्या षटकामधील, म्हणजे 7 चेंडू आहेत उमेश दादा. बघा 7 चेंडू मध्ये 4 षटकार येणं गरजेचं आहे. हेच टेक्निकल बॅटिंग करावी लागेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्राईक ठेवतो का बघूया राजा. राजामध्ये ती क्षमता आहे, मात्र 2 धावा सहज पूर्ण करतोय राजा. शेवटच्या 6 चेंडू मध्ये जर 3 षटकार आले तर 18 धावा येतील. हेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळावं लागेल. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर उमेशजी आम्हाला सांगतायत धावसंख्या 24च्या घरात, म्हणजे 6 धावा प्रति षटक आहे आणि शेवटचं षटक शिल्लक आहे. मोठ्या खेळाडूंसमोर दबाव नक्कीच आहे, परंतु दबाव झुगारावा लागेल. चंदू सर काय सांगाल? गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु आताही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राजा आहे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलोय, परंतु अजूनही क्षमतेचा त्यांनी वापर केलेला नाहीये आणि तो एका षटकात करावा लागेल. आणि या षटकात जर तो केला तर धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकते, कारण मॅच जर पाहिलं तर 5 ओव्हरची आहे, तुम्हाला 40 गाठावी लागेल. यावेळी सुंदर फटका टोलवलाय नक्कीच, मात्र खूप काळ हवेत आणि इथे मात्र कॅच सोडतोय, कारण थोडासा सूर्य डोळ्यावर आलेला वाटतोय. आणि इथे मात्र 2 धावा सहज पूर्ण होतात. तिसरी धाव सुद्धा प्रयत्न करतो आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 27च्या घरात. प्रेक्षक कशासाठी येतात? प्रेक्षक चौका षटकारासाठी येतात. प्रेक्षक फिल्म किस चीज के लिए हिट होती है? एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट.
वही जरूरी है। राजा आया है, राजा लोगों रे लोगों ये गाना बजेगा अगर आप मारते हैं छक्का तो। नहीं, राजा को बांध कर रखा है, जड़ में गेंद कर रहे हैं। राजा के कद काठी के अनुसार गेंदे कर रहे हैं, शॉर्ट पिच गेंदे ज्यादा कर रहे हैं और यॉर्कर गेंदे ज्यादा कर रहे हैं। कोई भी गेंद स्लॉट में नहीं दे रहे हैं, रडार में राजा के नहीं रख रहे हैं ये गेंद। 4 गेंदों का खेल शेष। दर्शन आए हैं, दर्शन मात्रे, तहरीम, तज्जुभाई डब्बीर इस बार ऊपरी किनारा, लेग स्लिप से गेंद काफी तेजी के साथ ट्रैवल होती हुई, घूमती हुई माधुरी दीक्षित कमर की तरह मुड़ती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। हेलो, 31 रन बने हैं। डायनामाइट लगाना होगा, आया है राजा लोगोरी लोगो। राजा अब नहीं तो कब नहीं, राजा को बचाना होगा बाजा। बैकफुट पे जाकर कट करने का प्रयास, यहाँ पर बैकवर्ड पॉइंट पे ऊपर से गेंद गुजरे काफी तेजी के साथ, यहाँ पर मौका लेके 4 रन ये आया। संकेत देशमुख बैंडेड चौका, 4 रन लगातार की दूसरी गेंदों पर 4। डीजे धन्यवाद। ये चौका आता हुआ रोहे कर सभी दर्शकों के लिए शानदार, लगातार के 2 चौके। रिवर्स स्विंग हो रही है, तीसरा भी आया भाई। ये तो 4 का पहाड़ा पड़ रहे, 4 का 4, 4 दुनिया 8 और 4 तिया। सपोर्टर सूरज हुले ये भी ये मुकाबला देखने के लिए उनका भी स्वागत। 39 39 रन स्कोर बोर्ड पर। आखिरी गेंद का खेल शेष। ओ 4 गेंदों पे 4 भेजा इस सीमा पर। यह आता हुआ धावीर महाराज चौका, लगातार की 4 गेंदें 4, इसीलिए तो लोहा गर्म है। मार दो हथौड़ा रोहा वाले। ग्रामीण रोईकर बजाओ डीजे। उससे पहले हम स्कोर बताना चाहेंगे। 43 43 धावा, 4 चेंडू 4 चौकार, राजासाठी एकदा टाळ्या और बजाओ डीजे दिल खोल के। अब एक मिनिट दीपक भाई गिजे यांच्याकडून राजासाठी या सलगच्या 4 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। गिजे साहेब आपल्याकडून खूप खूप आभार। तुषार दादा मॅच गरम झालेली आहे, तुमचं आयोजन इथे यशस्वी होत आहे। तर राजासाठी आलेत अजून 500 रुपये। नाना देशमुख, राजू शेठ कराड यांच्याकडून 500। तर आता मात्र इथे गोळा करायला लागतील, मलाच बसावं लागेल। तर नक्कीच कॅश काउंटरला मी बसलो की नक्कीच धंदा वाढेल। राजाच्या अकाउंटला आले 1500 रुपये आणि नाना देशमुख सरपंच सुद्धा आलेत, आमचे पण आलेत, ते पिंगळसाईचे पण आलेत। जिंकण्यासाठी हव्यात त्या तब्बल 44 धावा। प्रेक्षकांची आलोट गर्दी आणि हीच ओळख आहे धावीर चषकाची। सुनील दादा कासर पहिल्या वर्षीच आलेत आणि ते मात्र जबरदस्त खुश झालेत।
रायगड संघ आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. बॅनरच्या खाली ज्या ठिकाणी आपला स्पॉन्सरचा बॅनर लागला तिथेच दोन्ही संघ आपण ऍडजस्ट करणार आहोत. रायगड आणि महाराष्ट्र जे जे खेळाडू आलेत त्यांनी लगेच आपला तुम्हाला ड्रेस कोड दिला जाईल. तर उद्देश दादा पेंगडे 11 नंबर फक्त 0 टाकायला विसरलेत. 101 इमर्जन्सी सर्व्हिस मैदानात पोहोचते. धन्यवाद देतो मी आर डेव्हलपर्स गिरीश पटेल असतील, कांतीलाल पटेल असतील, मासा असतील आणि अंकित भाई असतील. तर वेळ काढून आलेत. मुंबईमध्ये व्यस्त असतात. जीएसटी असेल, टॅक्स असेल, मात्र आज ते टॅक्स फ्री झालेत कारण या पब्लिक मध्ये ते आलेत आणि रोह्याची पब्लिक ते जवळून पाहतात. 10 वर्ष जोपासलेली स्पर्धा आहे आणि हे 10वं पर्व आहे. जबरदस्त अशी मेहनत घेतात. माझे जवळजवळ 52-54 सहकारी आहेत. तर योगेश पेंडकर आणि नक्कीच निखिल पारवे ही सालमेजोडी मैदानात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय देशमुख. पहिल्या चेंडूवर जर पहिला षटकार आला श्रवण पाजने यांच्याकडून 500 रुपये. 44 धावांची गरज. पहिला चेंडू योगेश कसा पद्धतीने खेळणार. ब्लॉक मध्ये चेंडू अपील आणि वाट काय मॅच आहे मित्रांनो. तुम्ही जरी व्यावसायिक असाल तर हा मात्र संकेत देशमुखचा ग्रामीणचा तडका आहे. पहिल्याच विकेटवर गोल्डन डकचा शिकार होतो योगेश पेंडकर. कमन खेळाडू मुनीब येतोय फलंदाजीला. 1 डाऊन पोझिशनला नक्कीच आलाय. पहिल्या चेंडूवर नक्कीच तर मुनीब आलाय स्ट्राईकला. डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच जिंकण्यासाठी हव्यात त्या 29 चेंडू आणि 44 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर जय देशमुखला सफलता मिळाली. जय देशमुख ही आठवण नक्कीच आपल्या सुवर्ण अक्षराने आपल्या नक्कीच आठवणी साठवून ठेवेल. आपल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळेला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सोडलाय. झेल झेल केलाय जमिनीला दान. मिळते जीवनदान. मिळते 1 धाव. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न होता महेश याचा, पण मात्र थोडं दडपण नक्कीच असतंय. मैदानात दडपण घ्यावं लागेल, दडपण द्यावं लागेल आणि आपल्या संघासाठी काहीतरी चांगलं करावं लागेल. प्रयत्न तर नक्कीच केला होता पण मात्र तो सार्थ ठरला नाही आहे. मैदानात पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय देशमुख. कालच्या दिवसातला जबरदस्त घणाघाती फलंदाजी करणारा निखिल पारवे अर्थात आमचे तुषार पारवे हे यांचे बंधू असावेत. चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि सलमानरित्या खेळून काढतोय. काहीसा दबाव नक्कीच आणला जातो. पिंगळसई संघ जरी आगरीबाईच्या हातात असंच काही घडलं असतं तर आगरीबाई संघ चांगला कमबॅक केला असता, पण जर तर क्रिकेट नव्हतं ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. मैदानात जय देशमुख.
एक लोअर फुलटाच पद्धतीचा एवढा स्क्वेअर लेग क्षेत्रात खेळतोय चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय होतोय पसार आणि मिळतील धावा 4 4 4 4 4 कमन डीजे. अतिशय सुरेख गाणं माधुरी दीक्षितचा पहिला परफॉर्मन्स असेल मात्र तो आणि तसा जय देशमुख देणार का. चांगल्या पद्धतीचा चेंडू फसवलाय चकवलाय मैदानात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय जय देशमुख येतोय भरात आणि त्याला तशीच गोलंदाजी करायची आहे आणि तशीच तो करणार. जेव्हा संधी मिळेल तर हे ग्रामीणचे धुरंधर नक्कीच व्यावसायिकाला टक्कर देतील यात काही शंका नाही. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बॉलिंग गार्ड मध्ये थोडासा मिस करतोय. नक्कीच जय देशमुखला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत केवळ 5 धावा खर्ची करतोय अशी कंजूस आणि चिकट गोलंदाजी त्याला करायची आहे आणि त्याचीच ती ओळख आहे. मैदानात गोलंदाजी मार करतो. वाद पद्धतीचा चेंडू टाकला होता सूर्य क्षेत्रशेकडे जाते निर्धार पद्धतीचा चेंडू षटक क्रमांक पहिला संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 1 बाद 5 अशी धावसंख्या. वायसीसी पिंगलसई रोहा. ऐकूया कसोमधील संगीत. आमचे मित्र कुटुंब स्नेही अर्थात हनुमंत धायगुडे साहेब यांचं आगमन झालं. मंडळाच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतोय. त्याच्यासोबत आला अवधूत धायगुडे त्याच्या सुद्धा सहर्ष स्वागत. सर्व आलेत आणि आनंद घेतात आणि आनंद देतोय धावीर मित्र मंडळ. ही 10 वर्षाची परंपरा अखंड राखली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण पाहतोय. चंदू शेट्टी सर सुद्धा आपल्या डोळ्यात ही स्पर्धा साठवतात. चॅम्पियन्स ट्रॉफीला गेलं तरी सुद्धा सांगतील की 10वी चषकाची पब्लिक आणि प्रेक्षकांची चर्चा तर नक्कीच होणार. येणाऱ्या 24 चेंडूत अजूनही 39 धावांची गरज. सामना कोण जिंकेल सामना कोण हरेल याच्याकडे सर्वांच्या नजरा नक्कीच आलाय. 10वी चषकाची थरार अर्थात अंतिम सामना मैदानात रंगतो. वायसीसी पिंगलसई बनाम अफजल 11 महाड. महेश आपल्या षटकातील पहिला चेंडू खूपच ऑफसाईडच्या बाहेर जातात. पंच कल्याणी घोरपडे सर आम्हाला खुलावतात की हा चेंडू स्क्वेअर आव्हान धावीची नोंद घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 6व्या धावसंख्येवर. जयने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी महेशला सुद्धा करावी लागेल आणि त्याच धर्तीवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला महेश. या वेळा चेंडू थोडा शॉट मिळवला त्याला उचललाय स्लॉट मध्ये आलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये त्याला पार्क केलाय. येतो षटकार कमॉन डीजे. दुसरे सहकारी हेमंत सनस एसपी चे फॅन आहेत अर्थात ओंकार देसाई त्यांचा आयकॉन आहे आणि ते सुद्धा आलेत. मात्र या त्रस्त वयात आलेत आणि मस्त आनंद घेतात या सामन्याचा. बारा धावा धाव फलकावर. चांगला सामना रंगलाय. चांगला बॅटर रंगलाय. चांगला धुमशान मैदानात रंगतोय. मुनीप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करते. डावखुरा फलंदाजा हवेचा ऍडव्हान्टेज घेतोय. पुन्हा एकदा आला स्लॉट मध्ये त्याला केलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि गेलाय आलाय दणदणीत षटकार कमॉन डीजे.
चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, लिंगा ग्लास नक्कीच केला जातोय चांगल्या पद्धतीची. त्या दरम्यान पिंगळसईचे सरपंच अनंतराव देशमुख यांचंही सहर्ष स्वागत. जबरदस्त थरार नयन जोशी सुद्धा सामना पाहतोय. आता त्याला वाटत असेल की मला मैदानात हवं होतं, पण ती वेळ निघून गेली आहे. त्यासाठी जबरदस्त अशी मेहनत पुन्हा एकदा घ्यावी लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू, चांगल्या पद्धतीचं अग्रेशन पाहायला मिळतोय. चेंडू कधी हातात आला, कधी स्टंपला लावला, पण मात्र राजाची चालाकी सुद्धा पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावर. येणाऱ्या 20 चेंडूत अजूनही 25 धावांची गरज. निखिल खेळतोय, अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह येतोय, अप्रतिम चौकार. कमॉन डीजे. अर्थात अनंतराव देशमुख हे सुद्धा मैदानात खाली बसलेत. ही असते गावासाठी केलेली आस्था आणि गावासाठी घेतलेली मेहनत. एवढा ब्लॉक मध्ये चेंडू उचलला, क्षेत्ररक्षक येणार, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. ओंकार तोटेच्या माध्यमातून चेंडू जमीन लगत होता, त्याला अडवलाय. नक्कीच 3 धावा वाचवल्यात वायसीसी संघासाठी. अफजल इलेव्हनचा हिरो पाहतोय आपण योगेश पेंडकर, याच्यावर नजर असणार आहेत. अर्थात नंतर तो आराईज डेव्हलपर्स रायगड यातून कर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. 24 धावा धाव फलकावर. अजूनही हावत्य केवळ 20 धावा, 18 चेंडू आणि 20 धावा. या धावांना जर आव्हानात्मक करायचं असेल तर हा गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन येणारा गोलंदाज रायगड आणि महाराष्ट्र ड्रेससाठी नक्कीच 12 मावळेशी संपर्क करायचा आहे. लोअर फुलटास मध्ये चेंडू सरळ क्षेत्रक्षेत्राकडे आणि फसवला जातोय, चकवला जातोय. निखिल पारवेचा खेळ होतोय समाप्त. विकेट क्रमांक 2 च होतोय पतंग. कमन इनायत नंबर बॅट्समॅन नंबर 3 मैदानात जातोय. फलंदाजाचं नाव फैजल जातोय मैदानात. एक धडाका मैदानात, अर्थात फटाका फुटतोय. चांगल्या पद्धतीचा परिणय डीजे जबरदस्त मनोरंजन करताना. चंद्रकांत डेकोरेटर्स यांना सुद्धा धन्यवाद देऊ. धन्यवाद गुलामभाई खान यांना आणि देऊ धन्यवाद. अर्थातच MSCB मध्ये आम्हाला सहकार्य करणारे मंगेश दादा आणि त्यांच्या टीमला सर्वजण आपला समजून काम करतात. अभिलाष पेंटरचे सुद्धा धन्यवाद देऊ. शॉट मध्ये चेंडू त्याला पुल केला आणि पाठवला सीमारेषे बाहेर. येतोय अप्रतिम षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे.
इथं मात्र दिलदार खुश झालाय. अर्थात कशा पद्धतीच्या उड्या मारतायत डीजेच्या समोर. नक्कीच स्वर्गीय नामदेव मोरे यांची सुद्धा आठवण झाली. त्याचे ते लसित मलिंगाची बाल, त्याची ती पलटी आणि ती सुद्धा अविस्मरणीय. स्वर्गीय नामदेव मोरे यांना सुद्धा मी नतमस्तक होतो. एक खरोखर आमचा हिरा. त्या दरम्यान डान्सिंग डाऊन खेळायचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान एक चांगला पद्धतीचा चेंडू, एक धाव घेतली जाते. हे राजा सुद्धा एक चालाक क्षेत्ररक्षक आहे. येणाऱ्या 15 चेंडूत अजूनही 13 धावांची गरज. मोठ्या संघासमोर लढताना थोडा दडपणात येतो वायसीचे पिंगळासाई, मात्र टक्कर द्यायला कुठे कमी पडणार नाही. वर पिच पदवा चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, चांगला क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 32 या धावसंख्येवर. योगेश पेनकर जर्सी पैलवान करतोय आरआयएस डेव्हलपर्स. तुषार शिंदे, गिरीश पटेल आणि आरआयएस डेव्हलपर्सचे सर्व सहकारी यांना सुद्धा धन्यवाद देऊ. 33 धावा धाव फलकावर. चांगला पदवा चेंडू पायाला आपलतोय. नक्कीच पगदाचा अपील करत नाही, त्याला माहित आहे नक्कीच हा चेंडू बाहेर आहे. लोअर फुलटास बद्दल नक्कीच चेंडू होता. हलक्या हाताने ढकलला, त्याला माहित आहे आपल्यावर प्रेशर नाही. दुसरी धाव घ्यायची चालाकी दाखवली जाते. थ्रो जरा खराब केलाय, पण मात्र त्याला बॅकअप करण्यासाठी चांगला खेळाडू अर्थात गौरव होता आणि नक्की त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चांगल्या पद्धतीची व्यूहरचना, चांगल्या पद्धतीची रचना कधीच. प्रशांत वाघमारे उर्फ बाबू थोडा नाराज असेल. जर धावबाद झालेला असतं तर अजून 10-15 धावा आल्या असत्या, तर मात्र हे धडाके कायम राहिले असते. पण मात्र ती वेळ निघून गेलेली आहे. आमचे खेळूदास गिजे असतील, रायशेठ कराडे, सुनील कासार आहेत आणि शाहीर वसंत भैर सुद्धा असतात. आणला तो माल संपला पाहिजे, आणला तो माल विकला पाहिजे. नफा तोट्याचा हिशोब नंतर करू. मैदानात मात्र चांगला बॅटर रंगलाय. येणाऱ्या 10 चेंडूत 12 चेंडूत 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर ओंकार टवटे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा मानस असेल आणि तसं धाडस सुद्धा करावं लागेल. निर्णायक षटक असणारा ओंकारवर चांगली जबाबदारी असणारा संकेत देशमुख यांचा आयकॉन म्हणून तुला का घेतलंय. चांगला पद्धतीचा चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल. असाच्या फलंदाजाला फसवावं लागेल. या षटकात कमी धावा अर्थात कंजूस गोलंदाजी केली तर येणाऱ्या निर्णायक षटकामध्ये पुन्हा फाईट होऊ शकते. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईकला तो फलंदाज फैजल. ब्लॉक वरचा चेंडू. चांगला प्रयत्न होता पकडण्याचा. 1 धाव घेतली. दुसरी धाव घेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ग्रामीणचे धुरंधर आहेत. ग्रामीणचे धुरंधर एका ठिकाणी भेटतात, ते ठकास माटक असतात. हे त्यातले असू शकतील काय, हा सुद्धा प्रश्न नक्कीच योगेश पेंडकरला पडला असेल, पण त्याला मात्र फसवला. अग्री बॉईज वर जबरदस्त खेळी केली, पण मात्र या वेळेला पहिल्या चेंडूवर जय देशमुखने त्याला फसवलाय. या वेळेला थोडा बॅक फुटवर जाऊन लेट टच केला. चेंडू उचलला, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर येतो. षटकार. कमॉन डीजे. आता हव्यात केवळ 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. खेळूशेट गिजेना टेन्शन आलंय. किती पाहिजेत ते करणार आहेत मैदानात, आणि हा धावा ह्या चेंडूवरच येतात.
आणि अफजल 11 महाड या स्पर्धेतील विजेता ठरतोय. बाळा बाबळेला देतोय टक्कर योगेश पेंडकर. ही आहे टसन, ही आहे मैत्रीची ओळख. पण मात्र जबरदस्त संघांना पराभूत केलं. बाळाच्या 2 संघांना धूर चालली, पनवेल आणला, उरड आणला आणि शेवटी महाडने हा चषक नेला. तो पण आपलाच आहे, तो तर आपलाच आहे. के देशमुखने आणलेला माल आपण संपवून टाकला आहे. पण जबरदस्त खेळ वायसीचे पिंगळसई, चांगल्या पद्धतीची टक्कर. आणि नक्कीच पुढचा आवाज ऐकूया, महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टी सरांचा. हॅलो हॅलो सगळे लिहून घेतले पैसे, आता घ्यायला मगाचे मॅच ना तेच घेतो.